मुक्तास क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 27. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 27 मध्ये आपले खूप खूप स्वागत. हँड एम्ब्रॉयडरी क्लासचे आतापर्यंत 26 क्लासेस झालेले आहे. तर या 26 क्लासपर्यंत आपले काय काय शिकून झाले आहे ते पाहूया. पहा, क्लास 1 मध्ये या क्लाससाठी आवश्यक असणारे साहित्य कोणते आहे ते दाखवलेले आहे. तर क्लास 2 ते 8 मध्ये रनिंग स्टिचेस झालेले आहे, रनिंग स्टिच आणि त्याचे व्हेरिएशन्स झालेले आहे. तर क्लास 9 अ ब क मध्ये चेन स्टिचेस शिकून झालेले आहे. हे 6 प्रकार झालेले आहे चेन स्टिचेसचे. तर क्लास 10 मध्ये चेन स्टिच डिझाईन कॉइन वर्क झालेला आहे. 11 मध्ये सुद्धा हे कॉइन वर्क कंटिन्यू केलेले आहे आणि त्यामध्ये पिस्टल नॉटने लिप फिलिंग केलेली आहे. तर फ्रेंच नॉटने सिक्वेन्स लावलेले आहे. क्लास 12 मध्ये बॅक स्टिच झालेले आहे. बॅक स्टिचचे 3 प्रकार झालेले आहे. तर क्लास 13 मध्ये डिझाईन आयडिया झालेला आहे. तर क्लास 14 मध्ये ब्लँकेट स्टिच किंवा बटन होल स्टिच असं म्हणतात त्याला, त्याचे 6 प्रकार शिकून झालेले आहे. क्लास 15 मध्ये एक डिझाईन आयडिया शेअर केलेली आहे. क्लास 16 मध्ये सुद्धा मला पिस्टल नॉटने सिक्वेन्स कशी लावायची शिकवले आहे. तर त्याचबरोबर या पिस्टल नॉटचा यूज कसा करायचा, त्यापासून नेकलाईन कशी तयार करायची हेही दाखवलेले आहे. तर क्लास 17 मध्ये बटन होल स्टिचनी डिझाईन आयडिया शेअर केलेली आहे. तर क्लास 18 मध्ये स्टेम स्टिच शिकवलेला आहे. क्लास 19 मध्ये स्प्लिट स्टिच, त्याचबरोबर डिझाईन आयडिया झालेली आहे त्या स्टिचची. तर क्लास 20 मध्ये काउचिंग स्टिच शिकवलेला आहे. तर क्लास 21 मध्ये रोमानियन काउचिंग स्टिच आणि बुखारा काउचिंग स्टिच शिकवलेला आहे. तर क्लास 22 मध्ये स्पायरल काउचिंग स्टिच व क्रॉस स्टिच काउचिंग शिकवलेला आहे. तर क्लास 23 मध्ये लेझी स्टिचचे 2 प्रकार झालेले आहे. तर क्लास 24 मध्ये डबल लेझी स्टिच आणि लेझी स्टिच विथ शेडिंग असे 2 प्रकार झालेले आहेत. तर क्लास 25 मध्ये लेझी स्टिचचे आयडिया शेअर केलेले आहे. तर क्लास 26 मध्ये सिंपल फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट कशी करतात ते दाखवलेलं आहे. तर आता आपला हा 27वा क्लास. तर यामध्ये आपण पाहूया की 26व्या क्लासमध्ये शिकवलेली फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट यांचा एम्ब्रॉयडरी डिझाईनमध्ये त्यांचा वापर कसा करायचा हे मी आजच्या क्लासमध्ये आपल्याला दाखवणार आहे. त्यासाठी मी हे थ्रेड्स वापरलेले आहे बघा, आणि 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तर चला तर मग आपण आता क्लास 27ला सुरुवात करूया. बघा, हे डिझाईन आता फ्रेंच नॉटने करायचं आहे आणि त्यावर इतर स्टिचेस वापरून करायचं आहे. बघा, आता ही जी लाईन आहे ह्या लाईनवर कुठलाही स्टिच करू शकतो, म्हणजे लाईन फॉर्ममध्ये असलेला स्टिच करू शकतो, जसे की बॅक स्टिच, रनिंग स्टिच, विथ रनिंग स्टिच तुम्हाला आणि काउचिंग स्टिच किंवा तुम्हाला जो आवडेल तो स्टिच तुम्ही करू शकता. मी इथे स्टेम स्टिच घेणार आहे. स्टेम स्टिच तुम्हाला क्लास 18 मध्ये शिकून झालेला आहे आणि आताच तुम्हाला पूर्ण क्लासेसमध्ये काय काय शिकवलं आहे, कोणत्या क्लासमध्ये काय शिकवलं आहे हे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जे टाक्यांची आवश्यकता असेल किंवा जे तुम्हाला शिकवायचे आहे, तुमच्याकडनं जे क्लासेस मिस झालेले आहे, तर तुम्ही ते क्लासेस पुन्हा या चॅनलवर पाहू शकता. या क्लासेसची प्लेलिस्ट बनवलेली आहे. प्लेलिस्ट त्या चॅनलवर आहे, तर तुम्ही ती प्लेलिस्ट पाहू शकता. बघा, इथे स्टेम स्टिच घेत आहे. स्टेम स्टिच पहा, या क्लासमध्ये मी तुम्हाला जेव्हा कुठलीही डिझाईन आयडिया शेअर करत असते तेव्हा त्या स्टिचचे नाव सांगत असते आणि त्याचबरोबर तो स्टिच कुठल्या क्लासमध्ये शिकवला हेही सांगत असते. कारण काही जण चॅनलवर नवीन असतात, तर काही जणांचे काही क्लासेस मिस झालेले असतात. असे बरेच काही कारणं असतात. त्यामुळे तुम्हाला आवश्यक तो स्टिच पाहण्यासाठी तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून डिझाईनमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टिचचे नाव आणि तो कुठल्या क्लासमध्ये शिकवलेला आहे हे मी त्यावेळी सांगत असते. बघा, स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे या डिझाईनमधील या सर्व लाईन्स तुम्ही स्टेम स्टिचनी किंवा आवश्यक तो स्टिच वापरून पूर्ण करून घ्या. बघा, या प्रकारे हे आपले स्टेम स्टिच करून झालेलं आहे. आता यानंतर आपण हे लीव्स रिंग नॉटने फिल करूया. हे लीव्स फिलिंग करण्यासाठी मी हा थ्रेड घेतलेला आहे. बघा, 6 पदर ओवलेले त्यामध्ये आणि गाठ मारून घेतली, ती 12 पदर झालेले आहेत. तर आता आपण हे लीव्स जे आहेत ते रिंग नॉटने फिल करणार आहेत. तर कसे करायचे ते बघा. मी इथून पण सुरू करू शकता किंवा इथूनही सुरू करू शकता.
तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता रिंग नॉट घ्यायला. तर बघा मी इथून घेते. या आधीच्या क्लासमध्ये रिंग नॉट शिकवलेली आहे. रिंग नॉट कशी घ्यायची ते. तुमचा हा यादीचा क्लास मिस झालेला असेल तर क्लास 26 पहा. क्लास 26मध्ये आहे. हँड एम्ब्रॉयडरीमध्ये डिझाईन भरण्यासाठी रिंग नॉटचा वापर करता येतो. हे पान भरण्यासाठी आपण आता रिंग नॉट वापरत आहोत आणि यासाठी या रिंग नॉटचा आकार तुम्ही लहान किंवा मोठा पण घेऊ शकता. म्हणजेच या नॉट भोवती जी रिंग येते ती तुम्ही लहान किंवा मोठी पण ठेवू शकतात. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही ती घेऊ शकता. यामध्ये मी ही जी रिंग ठेवलेली आहे ती कमी ठेवलेली आहे, लहान ठेवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आणि तुम्हाला माहीतच आहे की रिंग नॉट या आधीचा क्लास 26मध्ये शिकवलेली आहे. आणि तुमचा तो क्लास स्किप झाला असेल तर तो क्लास पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या डिझाईनमध्ये आपण रिंग नॉट आणि सिंपल फ्रेंच नॉट या दोन्ही स्टिचेसचा वापर करणार आहोत. रिंग नॉट हा फ्रेंच नॉटचा प्रकार आहे, कारण यात फ्रेंच नॉटचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे फ्रेंच नॉटचा वापर पिस्टन नॉट म्हणजे सिंपल पिस्टन नॉट जी की क्लास 11मध्ये शिकवलेले आहे. तसेच या पिस्टन नॉटनी सिक्वेन्स म्हणजे टिकल्या कशा प्रकारे लावतात हे क्लास 16मध्ये दाखवलेले आहे. तुम्हाला टिकली वर्क करायचे असेल किंवा आरी वर्कमध्ये टिकलीचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही पिस्टन नॉट वापरून टिकली लावू शकता. तसेच टिकली लावण्यासाठी फ्रेंच नॉटचा सुद्धा उपयोग केलेला आहे. फ्रेंच नॉट या आधीचा क्लास 26मध्ये शिकवलेलीच आहे. आणि टिकली कशी लावायची फ्रेंच नॉटने हे तुम्हाला क्लास 11मध्ये दाखवलेले आहे. तर तुम्ही तो क्लास पहा. तर बघा अशा प्रकारे आपण या रिंग नॉटनी ही पानं भरलेली आहेत. तर तुम्हाला हे केलेले वर्क कसे वाटते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येईल. तसेच या हँड एम्ब्रॉयडरी क्लासची प्लेलिस्ट या चॅनलवर आहे. तुम्ही तिथे हे क्लासेस सगळे एकाच ठिकाणी पाहू शकता. या प्लेलिस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा आपली ही बरीच पानं या रिंग नॉटनी भरून झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारची पाने बॉर्डर लाईन तयार करण्यासाठी वापरू शकता. तसेच नेक लाईन भोवती वापरू शकता आणि याप्रमाणे एम्ब्रॉयडरी डिझाईनमध्ये सुद्धा वापरू शकता. बघा ह्या पानामध्ये जी रिंग नॉट वापरलेली आहे तिची रिंग थोडीशी मोठी घेतलेली आहे. सिंपल फ्रेंच नॉट घ्यायची आहे. त्याचे 3 पदर घेतलेले आहेत आणि एक वेढा घेणार आहे. फक्त भोवती एक वेढा घेणार आहे. तर बघा नाजूक अशी ही फ्रेंच नॉट दिसते. तुम्हाला शिकवताना सांगितलं की तुम्ही जागेनुसार पाहिजे तशी नॉट घ्या. डिझाईनमध्ये हे डॉट जवळ आहेत आणि ते आपल्याला जवळजवळ दाखवायचे आहेत आणि बारीक दाखवायचे आहेत. त्यामुळे इथे एक वेढा असलेली फ्रेंच नॉट घेतलेली आहे, जी की आपण क्लास 26मध्ये शिकलेला आहोत. सिंपल फ्रेंच नॉट आणि त्यातील हा ए प्रकार आहे. या आधीचा क्लास 26मध्ये सिंपल फ्रेंच नॉट 3 प्रकारे करून दाखवलेले आहे. बघा याप्रमाणे आपण एक वेढा देऊन ही फ्रेंच नॉट बनवलेली आहे. आता इथे आपण 2 वेढे देऊया. तर बघा कशी दिसते. तुमच्या लक्षात आलेच असेल की आता ही एक वेड्याची नॉट नाजूक दिसते आणि 2 वेड्यांची नॉट थोडीशी जाड दिसते. म्हणून अशा प्रकारच्या डिझाईनची जिथे गरज असेल किंवा असे जवळजवळ डॉट्स जिथे असतील
तिथे तुम्ही सिंगल वेड्याची नॉट घेऊ शकता. बघा आता इथे सुद्धा एक वेड्याची फ्रेंच नॉट घेतलेली आहे. ही एम्ब्रॉयडरी डिझाईन तुम्ही बॉर्डर तयार करण्यासाठी वापरू शकता. या प्रकारचे तुरे आणि पानांचा वापर करून सुंदर अशी नेकलाईन सुद्धा तयार करू शकता. हा क्लास स्किप न करता तुम्ही जर ऐकला असेल तर तुमच्या लक्षात आलेच असेल की फ्रेंच नॉटचा उपयोग आपण किती आणि कशा प्रकारे करू शकतो. आणखी बऱ्याच प्रकारे या फ्रेंच नॉटचा उपयोग करू शकतो, पण ते सगळे प्रकार एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणे शक्य. इतर स्टिचेसच्या डिझाईन आयडिया दाखवते वेळी मी तुम्हाला आणखी काही स्टिचेसचा उपयोग करून दाखवत जाईल. त्यामुळे तुम्ही ते कुठलाही व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे यातील नवनवीन आयडियाज तुम्हाला मिळत जातील. आणि तुम्ही हा क्लास करत असाल तर शिकवलेले सगळे स्टिचेस आणि डिझाईन्स तुम्ही पण करत असाल अशी मी आशा करते. आणि जर करत नसाल तर जरूर करा, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ते कसा होईल तर हे स्टिचेस आणि डिझाईन्स केल्यानंतर ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आणि हँड एम्ब्रॉयडरी म्हणजेच भरतकाम ही खूप सुंदर अशी कला आहे. तुम्ही जेवढी करत जाल तेवढी ती फुलत जात असते आणि तिचा भरभरून आनंद मिळतो. म्हणून तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे की खूप प्रॅक्टिस करा आणि खूप छान छान डिझाईन्स तयार करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील अशाच एका सुंदरच्या स्टिचसोबत व्हिडिओ 28 मध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.